नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाचं असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी इम्पोर्टंट असे 20 सामान्य प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते. सोबतच यामध्ये आपण करंट अफेअर्स 2025 चे सुद्धा काही प्रश्न ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांचेही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यांना जाऊन जॉइन करा. त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याच्यात दिलेल्या आहेत. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. लिनक्स ही एक डॅश आहे. लिनक्स किंवा त्याला आपण लायनक्स देखील म्हणतो आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला कॉम्प्युटर जी-के वरती विचारण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला टी-सी-एसमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा लिनक्स ही जी आहे तर ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. तर मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे तर मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवा ती कोणती विंडोज किंवा ती कोणती ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाईड करते तर ती करते पहा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. लिनक्स जी आहे ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि त्यानंतर अजून एक कंपनी आहे ती म्हणजे आहे पहा ॲपल. तर ॲपल जी करते ती करते मॅक ओएस ही जी आहे ही त्यांची ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय यामध्ये पहा Android जे आपण वापरतो तर Android सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तिला Google पब्लिश करतं. यानंतर आपण जे जुने फोन वापरायचो त्यामध्ये मल्टीमीडिया होतं तर त्यामध्ये सिम्बियन ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जात होती. आणि सध्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये विंडोज 11 ही जी आहे ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला 2 वेळा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाडलेली होती? आणि ती गोळी झाडल्यापासूनच लक्षात ठेवायचं आहे तेव्हापासून तो उठाव सुरू झाला. त्याला आपण स्वातंत्र्याची चळवळ देखील म्हणतो. तर तेव्हापासूनच ती सुरुवात झालेली आहे 1857 या काळापासून. ज्यावेळी मंगल पांडे यांनी एका छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. आणि ती गोळी झाडली होती ऑप्शन क्रमांक 1 तर बराकपूरच्या छावणीमधील एका इंग्रज अधिकाऱ्यावरती. ऑप्शन 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. ओझर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला पोलीस भरती पुणेसाठी सुद्धा हा विचारण्यात आलेला होता. तर ओझर या ठिकाणी संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते, पण ती कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर या ठिकाणी पहा ओझर या ठिकाणी मिग विमानं जी आहेत तर या साहित्याची निर्मिती केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही? शेवटचा शब्द जो आहे त्यावरून पूर्ण आपला प्रश्न चेंज होतो, लागून नाही. तर यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून नाही. यामध्ये गोवा आहे, गुजरात आहे आणि तेलंगणा आहे. याच्यावरती थोडीशी महत्त्वाची माहिती समजावून घ्या. आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे, आंध्र प्रदेश तर 2014 या वर्षी याचे 2 तुकडे झाले. तुकडे झाले म्हणजे काय? तर आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं राज्य तयार झालं. म्हणजे तेलंगणा जे आहे हे नवीन राज्य आंध्र प्रदेशमधून तयार झालं 2014 साली. जर हाच प्रश्न आपल्याला 2014च्या पूर्वी विचारला असता, तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्राला आंध्र प्रदेश लागून होतं 2014 पूर्वी. पण तेलंगणा हे वेगळं राज्य तयार झालं आणि आंध्र प्रदेश हे महाराष्ट्रापासून दूर गेलं आणि तेलंगणा हे जे आहे हे महाराष्ट्राला याची बॉर्डर लागून आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? परत एक वेळा आपल्याला शेवटचा शब्द नाही याच्यावरून पूर्ण आपला वाक्य जे आहे किंवा प्रश्न जो आहे तो बदललेला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येत नाही?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर त्यालाच औरंगाबाद असं म्हटलं जात होतं. नागपूर आणि पणजी या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे, पण नवी मुंबई या ठिकाणी येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा कॉमन प्रश्न विचारला जातो आणि जवळपास आत्तापर्यंत 18 ते 20 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा त्याला आपण RTI म्हणतो, तर हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 2005 हे जे वर्ष आहे या वर्षी माहितीचा अधिकार कायदा आपल्या भारतामध्ये संमत आणि लागू करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. यावरती लक्षात ठेवा पहिली राजधानी आणि दुसरी राजधानी. तर यामध्ये जवळपास 70% विद्यार्थी हे कन्फ्यूज होतात. स्वराज्याची पहिली राजधानी काय होती तर पहिली राजधानी लक्षात ठेवा राजगड होती आणि दुसरी राजधानी ही रायगड होती. यामध्ये कन्फ्यूज होऊन जाऊ नका. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन झाले तर त्यामधील पहिलं अधिवेशन हे कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि हा प्रश्न आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरवण्यात आलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहत आशिया खंडातील सर्वात मोठी आपल्याला विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर बुटीबोरी जी आहे ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे बुटीबोरी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो दिनविशेषवरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न हे 100% विचारले जातात. लक्षात ठेवा आपण त्यासाठी दिनविशेष स्पेशल एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष या दोघांवरही स्पेशल एक व्हिडिओ घेतलेला आहे. या दोघांचेही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या म्हणजे आपला हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आहे हा 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणून ओळखलं जात होतं. पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला तर 1674 या वर्षी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी त्यांनी तांब्याची नाणी काही काढली होती तर त्या नाण्याला काय म्हणून ओळखलं जात होतं तर त्याला म्हटलं जात होतं ऑप्शन क्रमांक 3 तर शिवराई. लक्षात ठेवा शिवराई कोणी सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. कधी सुरू केली त्यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाला म्हणजेच 1674 मध्ये. तर छत्रपती शिवरायांवरती अजून 2-3 प्रश्न लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला 1630 या वर्षी झाला. कोणत्या ठिकाणी झाला तर शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. दुसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचा राज्याभिषेक कधी झाला तर 1674 मध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तिसरा प्रश्न की छत्रपती शिवरायांचा मृत्यू कधी झाला तर तो झाला पहा 1680 या दिवशी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे खालीलपैकी कोणाला लोकहितवादी असं म्हटलं जात होतं. आणि मित्रांनो अशा पद्धतीचे जे इतिहासातील इम्पॉर्टन्स असणारे टोपण नाव आहेत त्यावरती आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लोकहितवादी हे जे आहे हे गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जात होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे. पहा आधुनिक मराठी कवितेचे जनक परत आपल्याला एक वेळा असा प्रश्न विचारण्यात आला आहे जो आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. पण आपल्याला जे ऑप्शन होते ते थोडेसे वेगळे दिले होते. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखलं जातं.
मग या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो, की केशवसूत म्हणजे नेमकं कोण? तर कृष्णाजी केशव दामले. पहा, कृष्णाजी केशव केशव दामले हे जे आहे तर यांना म्हटलं जातं पहा केशवसूत. आणि अशा पद्धतीचे जे काही आपले मराठी साहित्यिक आहेत, त्यांचे टोपण नाव आणि त्यांचे पूर्ण नाव यावर सुद्धा आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर केशवसूत हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्रातील पहिले यावरती हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 2022, 23, 24 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. महाराष्ट्रातील पहिलं दिव्यांगांसाठी कोणतं न्यायालय जे आहे ते कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्या पहिलं दिव्यांगांसाठी न्यायालय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. पुणे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आहे? म्हणजे या ठिकाणी एक आपल्याला आत्मचरित्र विचारलं आहे. कोणाचं विचारलं आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? आणि मित्रांनो, याच अनुषंगानं आपण जवळपास असे 50 महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचे आत्मचरित्र देखील घेतलेले आहेत. तो व्हिडिओ आपण लवकरच YouTubeवरती पब्लिश करणार आहोत. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 माझ्या आठवणी व माझा अनुभव किंवा माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती? यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्या ठिकाणी वर्ष दिलेलं असतं, तो सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न लपलेले असतात. तर कोणत्या वर्षी हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना मांडण्यात आली? तर ती केली होती 1905 या वर्षी. कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी किंवा संकल्पना जी आहे ती मांडलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, की आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? त्यालाच प्रतिनोबेल सुद्धा म्हटलं जातं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर रॅमने मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे, हा आशिया खंडातील प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आपल्याला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. करंट अफेअर्समध्ये सुद्धा या प्रश्नावरती आपल्याला अजून काही प्रश्न विचारले जातात. प्रश्न असे देखील विचारले जातात, की शिवछत्रपती पुरस्कार 2025 कोणाला दिला गेला? यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 2024 कोणाला देण्यात आला? यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय, की तो पुरस्कार जो आहे, शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक 3 क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे शिवछत्रपती पुरस्कार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस या नावानं किंवा हे जे नाव आहे हे दिलेलं आहे. पहा, स्पेस राईस असं नाव दिलं आहे. आणि या ठिकाणी प्रश्न थोडासा मित्रांनो महत्त्वाचा आहे. असा एक देश आहे, की त्याने अंतराळामध्ये भाताचं पीक उगवलं आणि त्याला नाव दिलं स्पेस राईस आणि तो देश आहे ऑप्शन क्रमांक 2. तर चायना हा आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF मी आपल्या टेलिग्रामवरती पोस्ट करत आहो. आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मराठी नोकरी आणि नोकरी इन्सायडर. या दोघांवरतीही आपण PDF पोस्ट केलेले आहेत. जाऊन त्यांना जॉइन करा. त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.